सो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण फर्स्ट डे आहे. आता आपण गोरेगावपासून ते नाशिकला जाणार, ते पण शिर्डीमध्ये साईबाबाचे दर्शन घ्यायला. सो चला, आता आपण आपल्या मित्रासाठी थांबलो आहे, त्यासाठी थांबणार आणि नंतर आपण निघणार सरळ दादर स्टेशनला. दादर स्टेशनमधून आपण वंदे भारत पकडून सरळ आपण निघणार. चला. सो गाईज तुम्ही बघू शकतात आपली विंडो सीटच नाही, एवढ्याशा जगामध्ये तुम्ही विंडो सीट कसं बोलू शकतात मला कळत नाही अजूनपर्यंत. स्कॅम झाला आमचा. सो गाईज आता तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साईनगर. सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स गाईज. आता आम्ही पोचलो आहोत आपल्या सीटवरती आणि आम्ही टोटल 730 रुपीज पे केले विंडो सीटसाठी. आणि आपल्याला विंडो सीट कशी भेटली तुम्ही बघू शकता. विंडोच नाही आहे, भिंत आहे. बुक करण्यावाल्या माणसाला सॅल्यूट आहे. सो गाईज आता आपण इंग्लिश पेपर वाचणार आहोत. लड़की नहीं है इसके अंदर, कुछ मजा ही नहीं है. पोरगीच नाही आहे पेपरमध्ये. सो गाईज आजची न्यूज काय ते इंटरेस्टिंग नव्हती, पुढच्या याच्यावरती. चला. सो गाईज आता आपण पोचणार आहोत नाशिकला. भारतीय रेल के साथ यात्रा करने के लिए आपका धन्यवाद. इथून आपण आता त्र्यंबकेश्वरला जाणार, नंतर मग शिर्डी. मस्त झोप काढली अशी. आता त्र्यंबकेश्वरला मजा करूया. चला. सो गाईज अरे पुढे कट्ट नाही. सो गाईज पोचलो आता आपण स्टेशनला. मजा आली एसीची हवा खाऊन थोडा गरमीत. शेवटी पोचलो स्टेशनला. शेवटी आलो आहे गाईस. आता इथून आपण त्र्यंबकेश्वर करायचं. तर त्र्यंबकेश्वरचं दर्शन त्र्यंबकेश्वरमध्ये झाल्यावरती आपण बसने शिर्डीला जायचं, तिकडे दर्शन घ्यायचं आहे. सो आता आपण बस पकडलेलं आहे. आता आपण जाणार इकडून त्र्यंबकेश्वरला. सो लय गर्दी तर आहे, तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता केवढी गर्दी आहे. चला आता हॉटेलवरती पोचलं ना तेव्हा आता बोलूया तुमच्याशी. तर मित्रांनो आता आपण पोचलो आहोत त्र्यंबकेश्वरला. सो 2 तास बसमध्ये उभं राहून पाय दुखवून शेवटी पोचलो आपण त्र्यंबकेश्वरला. आता इथून आपण हॉटेल बुक करूया आणि त्याच्यानंतर आपण जरा खायचं करूया. खाल्लं तर नाही आपण काय. सो ते करायचं, नंतर मग दर्शन घ्यायला जायचं. चला. तर मित्रांनो आता आपण पोचलो आहे हॉटेलमध्ये. सो थोड्या तासासाठी आम्ही घेतलेलं आहे हॉटेल आणि आम्ही आता जेवण पिऊन करून सगळं आता आपण जाणार आहे दर्शनासाठी. छोटासा हॉटेल आहे, छोटासा रूम आहे, पण चालतं. थोड्या तासासाठी आपल्याला पाहिजे, एवढं काय मोठं पाहिजे नाही ते आलेच. तर मित्रांनो आता आपण आलो रेस्टॉरंटमध्ये खायला आणि इथे आपण विचार करतो की कसली भाजी मागवायचं. म्हणजे आम्ही असं काय मागवणार नाही, नंतर आपण हे नाशिकलाच खाणार आहे सगळं. का बोलू आपण तिथे पूर्ण जास्त स्टे घेणार आहे. सो आता आम्ही डिसाईड करतो काय मागवायचं करून. बट आता आम्ही असं म्हणजे विचार केला की पनीर टिक्का मसाला आणि रोटी मागवायची. सो ते मागवलं आहे, बघूया आता किती तास येतं. आणि पटकन करून आपण त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात जायचं आहे. अजून काय आता रात्री आपण निघणार आम्ही इथून बसने जाणार. अजून तर तेच तो 2 तास उभं राहून कदाचित आपल्याला जायला लागेल. अजून काय चला. सो गाईज आता आपलं जेवण आलेलं आहे.
आम्ही पनीर टिक्का मसाला मागवला आहे आणि चपाती मागवली आहे. स्वतः आपला पहिला असेल कसं लागतं बघूया. चांगलं आहे, चांगलं आहे. तर मित्रांनो आता आपलं जेवण झालेलं आहे. फुल पोट भरून नाही आलं आहे काबूल, आमच्याकडे टाईमचं शॉर्टेज आहे. सो आम्ही जरा पोट भरून नाही खाल्लं आहे. जेव्हा आम्ही शिर्डीला पोचणार तेव्हा आम्ही पोट भरून खाणार जेवण. सो तेव्हा आम्ही पोट भरून खाणार. पण 420मध्ये जेवण पण चांगलं होतं, फक्त क्वांटिटी जरा कमी होती, पण बाकी सगळं चांगलं होतं. जेवण अप्रतिम होतं, क्वांटिटी पण जरा असं ठीकठाक असतं म्हणजे बघितलं गेलं तर. आता आपण चाललो आहोत दर्शनासाठी. सो आता आपण मंदिराकडे भेटू तुम्हाला, चला. सो मित्रांनो आता आपण एंट्री घेतली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण एंट्री घेतलेली आहे आणि आता नाही एक मिळा तुम्ही बघू शकता. आता आपण उटी पण घेतली आहे. सो आता आपण मंदिराच्या आतमध्ये आहोत. मला दाखवतो आतमधलं व्ह्यू. तर मित्रांनो आता आपण आतमध्ये आलो आहोत. हे बघा फुल चांगला वाटतं जरा इकडे येऊन गाईस. आता आपण तुम्हाला आतमधलं दर्शन पण दाखवतो, चला. सो गाईस आता आपण इकडे 1 तासापासून उभो आहोत आणि लाईन पुढे नाही गेली अजूनपर्यंत. बघूया आता किती तास थांबायचे दर्शनासाठी. छोटेसे ग्लिम्स भेटलेत आपल्याला दर्शनाचे, ते मी शॉर्ट थ्रू मी तुम्हाला दाखवेल तुम्हाला. ते शॉर्ट्स पण नक्की वापरा. मग दाखवतो लाईन. सो गाईज फायनली आपण फर्स्ट लेनपासून सेकंड लेनमध्ये चाललो आहे. अराउंड 2 तास लागले आम्हाला इथपर्यंत पोचायला. बघा इथपर्यंत एंडपर्यंत पोचायला मला ऑलमोस्ट 2 तास लागले. आता अजून एक ब्लॉक आहे, तो क्लिअर झाला तर मग आपल्याला दर्शन भेटणार असं आहे. सो बघूया दर्शन घ्यायला भेटते की नाही भेटते. ट्राय करेल मी दाखवायला तुम्हाला सगळं, पण जर भेटलं तरच, तर मग मी काढलेत काय काय ग्लिम्स, त्याच्या थ्रू तुम्ही बघा. सो गाईज फायनली आम्ही एक ब्लॉकवरून दुसऱ्या ब्लॉकवरती आलो आहे आणि दुसऱ्या ब्लॉकलाही तेवढीही गर्दी आहे जेवढी फर्स्ट ब्लॉकला होती. बघू शकता तुम्ही. सो आता याच्या पुढे आपल्याला दर्शन घ्यायला किती टाईम लागणार आहे ते आपण बघूया, चला. तर मित्रांनो बघू शकतात की आता आपण दर्शन घेऊन बाहेर आलो आहोत. तर कसं आहे की मी थोडे दर्शनाचे क्लिप्स पण घेतलेले आहेत, सो मी तेही अपलोड करणार. असे दर्शनमध्ये तिथे कसं फोटोग्राफी करायला अलाउड नाहीत, पण आम्ही कसं करून तिथून काढलं आम्ही असे दर्शनाचे फोटोज आणि व्हिडिओज. सो आणि लक्षात ठेवा आता हा लास्ट पार्ट म्हणजे हा फर्स्ट पार्ट होता. सो आता याच्या पुढे जे पण असेल ते आता शिर्डीमध्ये आपण काढणार डायरेक्टली. आता आम्ही चाललो आहे हॉटेलमध्ये ते लॉकआउट करायला त्यांच्यासोबत, असं आहे. त्या चला भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये शिर्डीच्या ब्लॉग.